जे युद्ध होणार होणार असं वाटत होतं, त्या युद्धाची ठिणगी पडलेली आहे. अमेरिकेने त्यांचा प्रचंड सेनासंभार इराणच्या जवळ आणून सोडला होता. इराणवरती झालेला जो काही हल्ला असेल, तो पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरक्षितपणे भारतात परत आल्यावरतीच होईल. आणि मोदी इथे सुरक्षित आल्यानंतरच इस्रायलने हा हल्ला केला. त्यांनी सांगितलं, की आता पाकिस्तानची, अफगाणिस्तानची प्रॉपर युद्ध सुरू झालं, की पाकिस्तानसारख्या राष्ट्राकडे न्यूक्लिअर बॉम्ब असणं हे चुकीचं आहे. भारताने याच्यात पुढाकार घेऊन भारताने त्यांची न्यूक्लिअर शस्त्र नष्ट करावी, अशी मी भारताला विनंती करतो. नमस्कार. महा एमटीबी मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. आत्ता 3 तासापूर्वी जे युद्ध होणार होणार असं वाटत होतं, त्या युद्धाची ठिणगी पडलेली आहे. इराण आणि अमेरिका आणि इस्रायल या दोघांशी जे युद्ध होणार अशी खूप दिवस बातम्या चालल्या होत्या. इनफॅक्ट अमेरिकेने त्यांचा प्रचंड सेनासंभार इराणच्या जवळ आणून सोडला होता आणि कालपर्यंत इराणची वाटाघाटी स्वित्झर्लंडमधल्या जिनेव्हा इथे चाललेल्या होत्या. परंतु त्या काल फिसकटल्या आणि ट्रम्प यांनी बरेच दिवस आधी सांगितलं होतं, की या वाटाघाटी अशा फिसकटत राहिल्या तर इराणवरती आम्ही हल्ला करू. आणि त्याप्रमाणे तो हल्ला आज झालेला आहे. सर्वात आधी इस्रायलने इराणच्या 5 ठिकाणी हल्ले केले. बॉम्ब हल्ले केले, मिसाईलने हल्ले केले, वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे हल्ले सुरू झाले आणि ट्रम्प यांनी सुद्धा ते हल्ले सुरू केलेले आहेत. आत्ता तरी असं दिसतंय, की हे जे हल्ले आहेत, ते इराणच्या आण्विक कार्यक्रमाच्या संबंधित जिथे-जिथे गोष्टी घडतात, तिथे आणि इराणचं सर्वात मोठं जे बंदर आहे इराणच्या आखातात किंवा पर्शियन आखातात, बंदर अब्बास नावाचं, जिथून इराणचा सगळा तेलाचा व्यापार जगाशी होतो, त्या बंदरावरती सुद्धा हल्ले झालेले आहेत, अशा बातम्या आहेत. आता हे हल्ले किती ठिकाणी झाले, त्याचा आधी आपल्याला एक मी आढावा देतो. नकाशामध्ये आपल्याला ते दिसेलही. तेहरानवरती हल्ला झालाय, कारण खामेनेई जिथे राहतो, खामेनेईच्या घरावरती हल्ला केलाय. खामेनी ज्या बंकरमध्ये लपतो, अशी बातमी होती, तिथेही हल्ला झालाय. त्याच्यानंतर इस्फहान म्हणून जिथे आण्विक कार्यक्रम इराणचा जोरात चालतो, तिथे शुद्धीकरण होतं. त्या इस्फहानवरती हल्ला झालाय. बंदर अब्बास मी सांगितलंच तुम्हाला झालेला अभ्यास. शिराज, शिराजमध्ये त्यांची एक अणुभट्टी आहे आणि गेल्या वेळेसची लढाई होती तेव्हा शिराजमध्ये हल्ला झालेला नव्हता. तो सुद्धा आता हल्ला झालेला आहे. फोड्रो इथे त्यांचं एक संशोधन केंद्र आहे. त्याच्यावरही हल्ला झाला अशा बातम्या आहेत, पण ते अजून कन्फर्म झालेले नाहीये. त्यामुळे अनेक ठिकाणी हे असे हल्ले झालेले आहेत, केले गेलेले आहेत आणि ही तर नुसती सुरुवात आहे. अर्थात इराणही काही गप्प बसलेलं नाहीये. इराणने सुद्धा इस्रायलवरती तातडीने हल्ले केले. 30 मिसाईल इस्रायलवरती इराणने टाकल्या. त्यातले जेरुसलेममध्ये एक मिसाईल जमिनीवर पडलेली आहे असं म्हटलं जातं. पण इस्रायलचं जे मिसाईल संरक्षक कवच आहे, ते इतकं चांगलं चाललेलं आहे, की त्याच्यामध्ये बाकीची मिसाईल वरतीच उडवली गेली आणि ती इस्रायलच्या भूमीपर्यंत पोहोचली नाही, अशा बातम्या आहेत. इस्रायलमध्ये प्राणहानी काही झाल्याच्या बातम्या नाहीयेत. पण नुसतं इथे इराण थांबलेलं नाहीये. पश्चिम आशियामध्ये अनेक ठिकाणी अमेरिकेचे तळ आहेत. त्या तळांवरती इराणने सांगितलं होतं, आम्ही त्या तळांवरती हल्ला करू आणि त्याप्रमाणे कतारमध्ये अल उदेद येथे अमेरिकेचा एक मोठा तळ आहे. तळावर हल्ला झाला. पण पॅट्रियट मिसाईल्स जी अमेरिकेची आहेत, त्यांनी तो हल्ला हाणून पाडलेला आहे. त्याच्याशिवाय त्यांनी आणखीनही 3-4 ठिकाणी हल्ले केले. जॉर्डनमध्ये हल्ले केले अशी बातमी आहे. आणि अमेरिकेचे तळ मी म्हटलं असं बहरीनमध्ये जो तळ आहे, त्या तळावरती हल्ला झालाय. पण या कुठल्याही हल्ल्यामध्ये प्रत्यक्ष नुकसान झालंय असं बातम्या नाहीयेत. त्याचं एक कारण असं आहे, की अमेरिकेने तिथनं बरीचशी आपले सैन्य आणि पर्टिक्युलरली सैन्याच्या फॅमिलीज तर आधीच हलवलेल्या आहेत. आता याच्यात एक महत्त्वाची गोष्ट आपल्याशी शेअर करायची आहे. आपल्याला माहिती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवसापूर्वी इस्रायलला गेले होते. इस्रायलच्या संसदेत त्यांचं भाषण झालं आणि मी आधी एका चॅनलवरती सांगितलं होतं, की इराणवरती झालेला जो काही हल्ला असेल, तो पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरक्षितपणे भारतात परत आल्यावरतीच होईल आणि तसंच घडलेलं आहे. काल मोदी परत आले. आज इनफॅक्ट कॅनडाचे पंतप्रधान भारतात आलेले आहेत, मार्क कार्नी मोदी यांना भेटायला. 4 दिवसाचा त्यांचा दौरा आहे आणि मोदी इथे सुरक्षित आल्यानंतरच इस्रायलने हा हल्ला केला.
आता तुम्ही म्हणाल याचा संबंध काय? तर मोदी जे इस्रायलला गेले होते, ते काही फक्त त्यांना सन्मान मिळाला म्हणून गेले नव्हते. ते गेले म्हणून त्यांना सन्मान दिला असं आपण म्हणू. परंतु त्यांनी या आपल्या कृतीने दाखवून दिलं, की अमेरिका, इस्रायल हे दहशतवादाविरुद्ध जर एकत्र झालेले असले, तर भारत त्यांच्याबरोबर ठामपणे उभा आहे. यापूर्वी आम्ही सगळ्यांचे मित्र वगैरे अशी गुळगुळीत बोलणी चालायची. पण यावेळेला मात्र मोदींनी स्पष्टपणे सांगितलंय, आम्ही तुमच्याबरोबर ठामपणे. आता इकडे काय झालंय तेही तुम्हाला सांगणं कर्तव्य आहे. सगळीकडे सध्या युद्ध जोर फोफावलेलं आहे. परवा पाकिस्ताननी अफगाणिस्तानवरती बॉम्ब हल्ले केलेले आणि पाकिस्तानचे जे परराष्ट्र मंत्री आहेत ख्वाजा आसिफ, ते काहीही बडबडत असतात आपल्याला माहिती आहे. त्यांनी सांगितलं, की आता पाकिस्तानचे अफगाणिस्तानशी प्रॉपर युद्ध सुरू झालंय. अफगाणिस्तानच्या तालिबाननी सांगितलं, की हो युद्ध सुरू झालंय आम्ही तुम्हाला बघून घेऊ. आणि आता तालिबान अफगाणिस्तानमधल्या एक संसद सदस्य आहेत. त्यांनी मोदींना डायरेक्ट विनंती केली, की या लढाईमध्ये आपण आम्हाला मदत करा. आपण दोघं म्हणजे अफगाणिस्तान आणि हिंदुस्थान मिळून पाकिस्तानचा नायनाट करून टाकू. आणि अफगाणिस्तानच्या तालिबानकडे विमानं नाहीयेत, आपल्याला माहिती आहे. आणि जरी त्यांच्यावरती विमान हल्ले पाकिस्ताननी केले, तरी बातमी अशी आहे, की त्यांनी पाकिस्तानचं एक F-16 विमान पाडलेलं आहे. आणि त्यांनी त्या विमानाचा नंबर वगैरे पण सांगितलाय. तेव्हा ती बातमी खरी असावी. पण ड्रोन हल्ले करून पाकिस्तानच्या इस्लामाबादमधल्या न्यूक्लिअर लॅबोरेटरीवरती त्यांनी हल्ला केलाय. याचा अर्थ थोडासा असा आहे, की कोणी जर येऊन मुंबईला BRCच्या हेडक्वार्टरवर हल्ला केला तर कसं वाटेल? तशा प्रकारचा हा प्रकार झालेला आहे. याचा अर्थ तालिबान आता ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आणि पाकिस्तानची आता पळताभुई थोडी होणार आहे. ते नेहमीप्रमाणे काय वाटेल ती बडबड करतात. आम्ही येऊ करू, आम्ही त्याव करू. पाकिस्तानचे टीव्हीचे जे असतात चॅनलवरती अॅनलायझर ते तर म्हणतात आम्ही आता कंदाहार नष्ट करू, काबूल नष्ट करू. काल त्यांनी काबूलवर पुन्हा हल्ला केला. पण आता तालिबान ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. ड्युरंड लाईनवरती आशियाई चौकी फार कमीच असतात. त्या चौक्याही त्यांनी उडवून दिलेल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानला इथून शेमटवायचं. इराणची तर आता परिस्थिती गंभीरच होणार आहे आणि अजून युद्धाला फक्त 3च तास झाले. जगातल्या बहुतेक महासत्तांनी या युद्धापासून अलिप्त राहणं मान्य केलेलं आहे. चीन आणि रशिया जे खूप बडबड करत होते त्यांच्याकडनं काहीही ॲक्शन नाहीये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ट्रम्प आणि इस्रायल जर इराणला कुटत असले, ऑस्ट्रेलियाने जर सांगितलं की हे फार चांगलं चाललंय. इराणसारख्या दहशतवादी राज्याकडे अणुबॉम्ब असणं हे अजिबातच चुकीचं आहे. आता हीच आर्ग्युमेंट आपण पाकिस्तानबद्दलही वापरू शकतो. ती वापरली गेली आहे. त्या अफगाणिस्तानच्या ज्या मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत, त्यांनी स्पष्ट सांगितलंय, की पाकिस्तानसारख्या राष्ट्राकडे न्यूक्लिअर बॉम्ब असणं हे चुकीचं आहे. भारताने याच्यात पुढाकार घेऊन भारताने त्यांची न्यूक्लिअर शस्त्र नष्ट करावी, अशी मी भारताला विनंती करतोय. त्यामुळे जगामध्ये प्रचंड उलथापालथ चालू आहे. मागे मी म्हटल्याप्रमाणे या हल्ल्याचा परिणाम म्हणून कदाचित तेलाचे भाव थोडे वाढतील. भारताने असं सांगण्यात येतं, की जवळ-जवळ 100 दिवसाइतक्या तेलाची सोय भारतामध्ये केलेली आहे आणि भारताचं तेल हे फक्त अरब आखातातनंच येत नाही, तर जगातनं अनेक ठिकाणाहून आपण तेल घेतोय. त्यामुळे आपल्याला त्याची प्रत्यक्ष झळ लगेच पोहोचेल असं नाही, पण आपण तयारीत असलं पाहिजे. आणि अफगाणिस्तान-पाकिस्तान युद्धात जर भारताने सक्रिय मदत केली, तर भारतातले जे अफगाणिस्तानचे छुपे हस्तक आहेत, अगदी आपले विपक्षाचे लोक सुद्धा, ते सुद्धा याच्यात काहीतरी कारवाया करू शकतील किंवा त्यांचाही बंदोबस्त करणं अतिशय आवश्यक होणार आहे. आमची या युद्धावरती नजर आहे. आपल्यापर्यंत ताबडतोब याच्या बातम्या आम्ही आणणारच आहोत आणि आपल्याला आठवत असलं तर याच्या आधी 2 व्हिडिओजमध्ये म्हणजे मी सांगितलं होतं, की अमेरिका निश्चितच हे युद्ध करणार आहे. एवढी सगळी शक्ती, सामरिक शक्ती म्हणजे अमेरिकेच्या विमानवाहू नौका प्रचंड इथे आणलेल्या आहेत. त्या आणल्यानंतर युद्ध न करता ते परत जात नसतात आणि आता युद्ध सुरू झालेलं आहे. अशी अमेरिकेची इच्छा आहे, की युद्ध काही दिवसातच थांबवावं. सुरुवात केली, की "लोकं हो, आम्ही तुमच्या विरुद्धात नाही आहोत. या हल्ल्याने तुमच्यावरची मुलांची पकड खाली झाली, कमी झाली, की तुम्ही ते ताब्यात घ्या. म्हणजे या हल्ल्याचं काही कारणच उरणार नाही." बघूया काय होतं ते. खूप फ्लुइड म्हणजे अस्थिर परिस्थिती आहे. पण असं दिसतंय, की आता इराणमध्ये खामेनेईंची राजवट लवकरच लयाला जाईल आणि तिथे कदाचित लोकशाही येईल. असं आपण अशी आपण प्रार्थना तर नक्कीच करू शकतो. बघूया काय होतं ते. आपण हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल आपला धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लोकांना पाठवा. आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. आपले रिव्ह्यूज आणि कमेंट्स आमच्याकडे येऊ देत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.